प्रत्येकासाठी कायदा आहे, कायद्याची रेषा आहे. त्यांनी अचानक मॉब घेऊन येऊन पोलिसांनी महिलांना मारहाण करून दादागिरीच्या जोरावर त्यांनी झेंडा काढला, त्याची नासधूस केली, विटंबना केली. पॉईंट आमचा असा एक होता, झेंडा अतिक्रमण जरी असेल तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार झेंडा काढण्यासाठी किंवा इतर अतिक्रमण काढण्यासाठी एक मार्गदर्शक तत्व एक कायदा केलेला सुप्रीम कोर्टाने 6 नोव्हेंबर 2024ला. विषय कोणता तुम्हाला? उत्तर प्रदेशचा बुलडोजर 25 लाखाचा दंड लावला. का लावला? निकष पाळले नाही म्हणून. एखादा झेंडा काढता असताना संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा नोटीस देणं बंधनकारक आहे. नंबर 2, झेंडा काढण्यासाठी किमान कमीत कमी 15 दिवसाचा वेळ देणं बंधनकारक आहे. आणि नंबर 3, कलेक्टरला ही माहिती देणे बंधनकारक आहे. हे निकष तिथं पाळले नाही. सुप्रीम कोर्टाने रोडवर घर असून सुद्धा त्यांना 25 लाखाच्या एका घराला दंड लावला योगी सरकारला. नंबर 1, यायनं म्हणतात तुम्ही झेंडा लावला, आम्हाला कायदा विचारतात. नंबर 5चा पहिला प्रश्न आहे, यायला नियम नाही का? हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का? यायनं का नियम पाळले नाही? याच्यावर तुम्ही जबाब विचारा. तुम्ही त्या मतदारसंघाचं नेतृत्व करायले पूर्ण विश्वास आहे, धारेवर धरा त्याला. कायद्यानं बोलूया आपण. नंबर 2, कायदा सांगतो मी, कायद्याच्या बाहेर काही बोलत नाही. श्रद्धास्थान असलेले कोणतेही ठिकाण कंसात अनुसूचित जाती जमातीचं. नवीन जो 1860 कायदा संसदेने पास केला, मग सुप्रीम कोर्टाने त्याला अधिकृत केलेला आहे. त्या कायद्यातली कलम 3(1) सांगते, जिथं श्रद्धास्थान आहे, जिथं आम्ही वंदन करतो, जिथं आम्ही पाया पडतो, जे ठिकाण आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे, त्यांनी अचानक मोडतोड केली, नुकसान केलं, कायद्यात सांगितलं. बरं मी सांगणार 3(1) कलम लावा. मग PI वर तसलं 3(1) का लागत नाही? माणसं 4-5 दिवसापासून 100 किलोमीटर पायी चालत आले. इथं कायदा आहे की नाही? आज 10 दिवस मध्ये 9 बाया ॲडमिट आहेत, तरी आमच्या साध्या आम्हाला पत्र दिलं, त्याची कारवाई होत नाही, फक्त ढकलाढकली चालू आहे. याच्याकडे वाट लावली, त्याच्याकडे वाट लावली. तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, 1800 कलम 18 नुसार 1800 प्रकरणाची तक्रार असेल, त्याच्यात चौकशीचे अधिकार नाहीत. जर अधिकारी म्हणत असेल मी चौकशी करतो असं म्हणणं, त्याला 1 वर्ष शिक्षा आहे. कायदा कोण मोडाईल? याचं उत्तर कोण द्यावं? नंबर 3, 10 दिवस झाले, जबाबदार कलेक्टर सारखा व्यक्ती आहे. तुम्हाला यासाठी पॉईंट द्यालो मी, कलेक्टर ऑफिस समोर जेव्हा आपण बसतो, जेव्हा ज्याही विभागाला असेल तर कलेक्टरनं तिथं बोलून घेणं बंधनकारक आहे. हा कलेक्टर म्हणतो तुम्ही येतो जा, तुम्ही येता, तू काला बसलाच पाहिजे. जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बसलो, सर्व यंत्रणेचा हा प्रमुख असतो. आमची मागणी जर एखाद्या यंत्रणेकडे असेल, त्यांनी त्या यंत्रणेला इथं बोलून घेतलं पाहिजे. 9 दिवस काहीच नाही, चिवच्या बोलून चालू. याचा प्रश्न तुम्ही जबाब विचारला पाहिजे. तुम्ही विधानसभेचे सन्माननीय सदस्य आहात. 9 बाया आज गंभीर आहे त्याच्यामध्ये. मला सांगा, सिरियस आहे त्या बाया? या बायाला आता ऍडमिट करायची परिस्थिती आहे. 10 दिवस येतात, दलिताचं उपोषण बसलं म्हणून दखल घेत नाहीत. याला काय जातीवाद म्हणायचं, काय म्हणायचं? कोणी जबाबदारीने बोलत नाही. कायद्याची भाषा आहे. तो सरपंच आहेत आपले. सरपंच तुम्ही आहेत का? सरपंच साहेब तुम्ही त्या गावचे ना? नाही, मला माहित नाही. मग मला सांगा साहेब, आमदार साहेब, कायदा तर सर्वांसाठी समान आहे. मग इतर ते झेंडे आहेत की नाही साहेब आजूबाजूला? निळा झेंडा जसा आपला, कुठं भगवा आपलाच आहे. आमचा विरोध कोणाही झेंड्याला नाही. आपण चर्चेचा आणि कायद्याचा भाग म्हणून बोलायलो. बाजूला तुमच्या शेजारी भगवा झेंडा आहे, पिवळा, विरोध नाही बरं आमचा. एक एक्झाम्पल सांगायलो. मग निळा झेंडा का काढला जातो? कायद्याचा विषय तो सगळे काढायला पाहिजेत. याचं उत्तर कोणी द्यावं? याचं उत्तर आम्हाला भेटवून आम्ही बसलो इथं. तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आमदार साहेब करता, तुम्ही हे तर प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत, आहे की नाही? तर आता मला सांगा सरपंच साहेब, आज जर निळा झेंडा तुमचा विरोध आहे का? नाही ना, क्लिअर बोला. आमदार साहेब मुद्दा विचारायलो मी. नाही हो, ते झालं. आता तुमचा काही विरोध नाही ना? तुम्ही सहकार्य करणार आहात ना? नाही, मोकळं येस किंवा नो मध्ये आम्हाला त्याचा काही विरोध नाही. आमची मोकळं मी विचारलं. तुमची भूमिका साहेबांसमोर तिथे जे लावलाय झेंडा ते आमच्या अधिकारातला नाही. मी माझ्या ग्रामपंचायतच्या जागेमध्ये त्याला NOC द्यायला मी अधिकृत तयार आहे.
NOC. जिल्हा परिषद अलीगड म्हणाले. ते ODR आहे. वेगळा विषय कोणता विषय हे म्हणताय ते काय ODR चा जिल्हा परिषद रस्ता आहे माझ्या हाती अलीगड. मी कधी ग्रामपंचायतला देत येतावर द्यायला तेव्हा लागलं. हा, हा. आता ODR चा आम्हाला अधिकार नाही नाही. नाही, मान्य मान्य नाही, नाही. ग्रामपंचायत NOC देतो म्हणतात सरपंच साहेब त्याच्या जागेत असलं गावठाण मान्य आहे ना, आपला गावठाण असलेला विषय नाही. बरं वैयक्तिक म्हणून तुमचा विरोध आहे का? आमचा विरोध- आता लावला विरोध आहे का? आमचं तिथं ऐका ना, नाही, व्यक्ती म्हणून बोलायला आता. कायदा म्हणून बोललो आलो मी आता. मी व्यक्ती म्हणून आमचं काहीच अडचण हा नाही. हा, कायदा आता कायदा येत हा. नाही, गावठाणची जागा नाही, विषय संपला. हो लावा. पण आमचं या उपोषणाचं बायाचं म्हणणं काय होतं, डॉक्टर बाबासाहेब तुमचं वरून काहीही हो गव्हर्नमेंटनं आम्हाला मान्यता देण्यात गेली तर आम्ही मान्य करतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा त्या ठिकाणी लावण्यासाठी यांनी परवानगी द्यावी. झेंडा नको देतो म्हणले होते. हा. नामांतर देत आहेत. नाही ना, पण देतील तेव्हा देतील. हा. आता बाकी झेंडे आहेत ना आजूबाजूला, निळा झेंडा राहू द्या, संपला विषय. समानतेचा प्रतीक आहे ते, काय विषय मला सांगा ना. भारतात सगळे झेंडे आहेत सगळीकडे भारतामध्ये. हा. जरी काय म्हणत असतील तरी बी आम्ही नंतर पण गावामध्ये गेलो होतो. 2 दिवस गावात गेलो. पोलीस पाटील घातले नाही ते नाहीत आज. त्याला विचारून भेटलो आपण. त्या सगळ्या याचा पाठपुरावा केलेला आहे. हे जे त्यांचा जे विषय होता हे प्रशासनासोबत होतं. गावकऱ्यांचं सरपंच ग्रामपंचायत म्हणून कोणाचं काही म्हणणं नाही त्यामध्ये. याच्यात काय पाठपुरावा करायचं ते आम्ही करतो. नाही नाही, हे तर होईल साहेब. माझं म्हणणं का तिथे झेंडा होता तिथे आता झेंडा लावून टाकून तर संपला ना विषय. त्याला काय अडचण आहे, एवढी क्लिअर करा आम्हाला फक्त. काय याच्यात कोणाचीच काय अडचण सरपंच आता मोकळा, आपली घरची गोष्ट आहे आपली. यांच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत आमच्या नाही तो. ग्रामपंचायतच्या हा, अंतर्गत हा, आहे. हा रस्ता जिल्हा परिषदचा हा. आहे. नाही, नाही, ODR चा आहे अलीकडे. हे मला मान्य आहे, मी ते म्हणालो. मी कायदा बाजूला ठेवा, जिल्हा परिषद आहे तुमचा विषय नाही. जिल्हा परिषदेनं NOC द्यावा लागतो. नाही 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 काय ना, आता आमची ऐका चर्चा ना. काय झाली? आमदार साहेब ऐका ना, शेळके साहेब. रोज त्याच्यासोबत राहणारी माणसं आहेत. सरपंच साहेब, ऐका ना, आमचा विरोध नाही. आमदार साहेब एक काम करा. आपलं ठोबळे साहेब चर्चा झाली. हो. काय म्हणलं साहेब? ते चौक लावलं तर हरकत नाही. हो, साहेब. ऐका ना, मला काय माहिती- तुम्हाला सगळी स्टोरी अहो, माहिती आहे. झेंडा नाही का लावू? ऐका ना हो साहेब, तुम्हाला नाही माहिती आहे, हिला सगळी स्टोरी माहित आहे. त्याच्यात एक घटक जे दुसरा असते कोणी क्लिअर करून घ्या फक्त. असा आदर घेऊन हे काय लावून तुमचं उगा काढा काढा घाला तुम्हाला माहिती आहे. ऐका ना की आपण सगळं थोडा ते मीडिया